शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने 40 वर्षावरील ऑल इंडिया वेस्टर्न फुटबॉल स्पर्धेचं आयोजन 2 मे ते 12 मे या कालावधीत तर 14 व 16 वर्षाखालील मुलांसाठी शिवशाहू रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धा 2 मे ते 19 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। या सर्व स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार असून 40 वर्षावरील स्पर्धेत स्थानिक 8 संघांसह मुंबई, गोवा, कोलकाता आदी संघही सहभागी होणार आहेत। तर 14 व 16 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत प्रत्येकी 8 संघ असे 16 संघ सहभागी होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना 14 मे रोजी होणार आहे। याबाबत अकॅडमीचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील यांनी अधिक माहिती दिली। या स्पर्धा 2 तारखेपासून चालू होतील। 2 मे ते 12 मे पर्यंत आमच्या या स्पर्धा असणार। यामध्ये मुंबई आणि गोव्याची वेटरनची 40 वर्षावरची ह्या 2 टीम येतात आणि कोल्हापुरातल्या 8 टीम आहेत। तर ह्या सर्व टीम वेटरन का एकत्र यावे, त्यांचा जुनं नाव काय होतं, ते खेळाडू कसे खेळत होते ते ह्या तरुण मुलांनी बघावं, ह्यासाठी त्या वेटरनच्या स्पर्धा आहेत। आणि लहान मुलांना ज्या आता आमच्याकडे 16 संघ आहेत कोल्हापुरातले, त्या 16 संघाचे कोच, मॅनेजर किंवा कॅप्टन ह्या सगळ्यांनी त्या मॅचेस बघायला पाहिजेत आणि त्यातून चांगली मुलं आपल्या संघाला त्यांनी घ्यावीत आणि त्यांना चांगलं प्रॅक्टिस करून चांगला संघ तयार करावा। ह्या मागे एकच हेतू आहे की ही जी भांडणं होतात एकामेकाची नावं घेऊन हे करून, ही भांडणं होऊ नयेत, चांगला फुटबॉल व्हावा। आणि जे काय कोल्हापूरचा फुटबॉलचं नाव आम्ही 7 समुद्राच्या बाहेर केलेलं आहे, मलेशिया, नेपाळ आणि चायना वगैरे इकडे घेऊन गेलो आहे आपण संघ। तर ते संघ नीत असताना इथं भांडणं झाली की स्वतःला एक मी इंटरनॅशनल कोच आणि छत्रपती अवॉर्डी असल्यामुळं मला ते वाईट वाटतं की मी फुटबॉल वाढवायचा प्रयत्न करतो आहे आणि काही खेळाडूच फुटबॉल संपवायचा करतात आणि पब्लिकचा दोष नाही आहे त्यात। पब्लिकला तुम्ही हावभाव केले तर तो फुटबॉल सगळा खराब करतात। तर मला त्या सगळ्या खेळाडूंना पण विनंती करायची आहे आपल्या माध्यमातून की तुम्ही फुटबॉल, तुमच्याकडे स्टॅमिना आहे तेवढा फुटबॉल खेळा, स्किल आहे तेवढं स्किल वापरा, पण शक्यतो तुमचा स्टॅमिना आणि स्किल कमी झालं तर तुम्ही दुसऱ्याला मारायला जाऊ नका। त्यामुळं कोल्हापूरचं नाव खराब होतं आहे एवढं मला। लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत विजेत्या संघास 25,000 तर उपविजेत्या संघास 15,000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे। स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना रोख बक्षीस दिले जाणार आहे, तर सहभागी झालेल्या 24 संघातील खेळाडूंना गणवेश दिला जाणार आहे। दोन्ही स्पर्धा फिफा या नियमानुसार घेतल्या जाणार आहेत। या पत्रकार परिषदेस प्रमोद भोसले, उदय पाटील, सत्यजित पाटील, रिची फर्नांडिस, बाबूराव घाडगे आदी ज्येष्ठ फुटबॉलपटू उपस्थित होते। माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।